शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. 5 महिने कचरा डेपोत पडून होती शववाहिनी. अखेर लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जनतेच्या सेवेत दाखल. पलूस. सांगली जिल्हा परिषदेकडून पलूस नगर परिषदेला प्राप्त झालेली शववाहिनी गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून धूळ खात पडल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तिचा लोकार्पण सोहळा पार पाडला आहे. ही शववाहिनी कचरा डेपोत उभी असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. सांगली जिल्हा परिषदेने ऑक्टोबर महिन्यातच ही शववाहिनी पलूस नगर परिषदेला सुपूर्द केली होती. मात्र प्रशासकीय पातळीवर गेल्या 5-6 महिन्यांपासून या गाडीच्या लोकार्पणासाठी कोणताही मुहूर्त मिळत नव्हता. परिणामी महत्त्वाची सुविधा असूनही ही जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होत नव्हती. ही गाडी नगर परिषदेच्या कचरा डेपोत पडून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी लोकाग्रस्तव तिचा लोकार्पण सोहळा उरकून घेतला आहे. यावेळी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील, नगरसेवक धनाजी कुंभार, नगरसेवक अमृत माळी, माजी नगरसेवक कपिल गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे आणि युवा उद्योजक उदय येसुगडे उपस्थित होते. या लोकार्पणानंतर आता ही शववाहिनी अधिकृतपणे जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. आज पलूसच्या जनतेला एक नवीन माहिती देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. खरं तर कचरा डेपोची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व इथं नगरसेवक आणि माजी नगरसेवक आणि पलूसमधले नागरिक इथं आलेलो होतो. पण इथं आलेलं असताना आम्हाला ही शववाहिका दिसली आणि त्या शववाहिकेची आम्ही पूर्ण माहिती घेतली. तर ही शववाहिका ऑक्टोबर 6 ते 10 तारखेला पलूसमध्ये आपल्या दाखल झालेली. आज अखेर ह्याचा कालावधी बघितला तर गेले 5 महिने झालं ही शववाहिका इथं अशी ओपन मध्ये धुळखात पडलेली आहे. पण ह्याचा वापर केलेला नाही आजपर्यंत आणि कुणाचा वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटनासाठी हे ठेवलं तुम्हाला माहित नाही. पण हे करत असताना त्यांनी पलूसच्या जनतेला वेठीस धरलं. कारण मागच्या 1 महिना 1.5 महिन्यात आपल्या पलूसमध्ये एक दुःखद घटना घडली. अर्णव पवार म्हणून आपला एक लहान युवक ऍक्सिडेंटमध्ये मारला गेला आणि त्यावेळी आपल्या नगर परिषदेची जुनी गाडी होती त्यावेळी तिथं गेली. पण ती दुर्दैवाने ती गाडी चालू झाली नाही. अक्षरशः त्यावेळी त्या अर्णवला आधीच तो आपल्यातून कमी वयात निघून गेलेला असताना त्याला मेल्यानंतर सुद्धा त्याला गाडी चालू झाली नाही नगर परिषदेमध्ये. तर त्याला झोळीतून आपल्या स्मशानभूमीत आणावं लागलं. जर हीच गाडी त्यावेळी तिथं उपलब्ध असती तर ते त्यावेळी आपल्याला ते चित्र बघायला आलेलं नसतं. खरंच आम्ही इलेक्शनच्या आधी आणि नंतर पण सांगितलं होतं की नगर परिषदेच्या कुठल्याही चांगल्या कामाला आमचा पाठिंबाच राहील. पण ज्या गोष्टी चुकीच्या भ्रष्टाचार ह्या असतील त्याला आमचा विरोधच राहील. आणि आज त्यासाठी आम्ही पलूसच्या जनतेला एक आनंदाची बातमी सांगतो. आज ह्या गाडीचं आपण लोकार्पण केलेलं असं जाहीर करतो आणि उद्या सकाळपासून ही जनतेच्या सेवेसाठी खुली राहील असं आम्ही जाहीर करतो. परिषदेकडून मिळालेली ही गाडी 5 महिन्याच्या इथं पडलेली आहे. आज ह्या गाडीचा पाठीमागची बाजू आहे आणि आम्हाला असं सांगण्यात किंवा कळलं की गाडी हे फॅब्रिकेशन मी आज दाखवतोय हे करण्यासाठी 5 महिने घालवले. हे करायला जास्तीत जास्त 3 ते 4 तास लागतील. आणि अशी ही किरकोळ आणि फालतू कारणं सांगून पलूसच्या जनतेची विकासाच्या ह्याला आळा घालणारी ही सत्ताधारी आज मंडळी बसलेली आहेत. येणाऱ्या काळात अशा भरपूर गोष्टी आम्ही पुढे आणू आणि ते थांबवू. सदर हे माहीत असतं आम्हाला ह्या कारणासाठी जर हे थांबलेलं आहे तरी आम्हाला ह्याचा अंदाज आहे. हे काम खचून 2 ते 3 तास हे आमच्या स्वखर्चाने आम्ही हे करून दिलं असतं आणि ह्या कारणासाठी ही गाडी 5 महिने थांबवणे अत्यंत चुकीचं आहे. सदरच्या गाडीचं लोकार्पण झालंय आणि उद्या गाडी रुजू होईल